नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कायद्याचा वर्ग. या चॅनलमधून आपण एल-एल-बी 3 इयर्स ही 3 वर्षाची एल-एल-बी आहे. त्याच्या सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट आणि सिलेबस अभ्यास करायचा आहे, विषय आपल्याला कोणकोणते असतील, त्याचा अभ्यासक्रम काय-काय असेल, या सगळ्यांचा थोडक्यात आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ सुरू होण्याच्या पूर्वी जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करून कमेंट करायला विसरू नका. चला तर आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. यामध्ये संविधानाचा कायदा भाग 2 आपल्याला बघायचा आहे सेकंड सेमिस्टरला. फर्स्ट सेमिस्टरला आपण संविधानाचा भाग 1 बघितलाय. मॉड्यूल वाईज आपण मराठीमध्ये समजून घेऊया. आपलं पहिलं मॉड्यूल आहे भारतीय संघराज्याची प्रकृती. याच्यानंतर आपण आता पहिल्या मॉड्यूलच्या काही मुद्द्यांना सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे भारतीय संघराज्याची आवश्यक वैशिष्ट्ये. त्याच्यात 1 नंबरचा मुद्दा आपल्याला अभ्यास करायचा आहे लिखित संविधान. 2 नंबरला अभ्यास करायचा आहे अधिकारांचे विभाजन. 3 नंबरला अभ्यास करायचा आहे सर्वोच्च संविधान. 4 नंबरला अभ्यास करायचा आहे स्वतंत्र न्यायपालिका. 5 नंबरला बघायचं आहे द्वितीय शासन व्यवस्था. 6 नंबरला बघायचं आहे संविधान दुरुस्ती प्रक्रिया. 7 नंबरला आपल्याला बघायचं आहे एकात्मिकतेकडे झुकणारी प्रक्रिया. या सर्व गोष्टी आपल्याला या 1 नंबरच्या मुद्द्यामध्ये बघायच्या आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरला आपल्याला बघायचं आहे भारतीय संघराज्य व अमेरिकन संघराज्य यातील नेमका फरक काय तो आहे. 3 नंबरला बघायचं आहे संघराज्य व मूलभूत रचना यांचा सिद्धांत. भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे, या काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. याच्यानंतरचा जो मॉड्यूल आहे तो मॉड्यूल नंबर 2 आहे. त्याच्यामध्ये विधिमंडळ व कार्यकारी मंडळाचे अधिकार आणि त्यांचे वितरण आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे विधिमंडळ अधिकारांचे वितरण योजना. 2 नंबरचा मुद्दा आहे केंद्रावर राज्य विधिमंडळांचा प्रादेशिक विस्तार. 3 नंबरला अभ्यासायचंय संसदेच्या प्रादेशिक अधिकारावरील मर्यादा. 4 नंबरला अभ्यासायचंय विधी विषयांचे वितरण. 5 नंबरला अभ्यासायचंय विशिष्ट अधिकार. 6 नंबरला अभ्यासायचंय कार्यकारी अधिकारांचे वितरण. 7 नंबरला अभ्यासायचंय केंद्र राज्य समन्वय. त्याच्यानंतर 3 नंबरचं मॉड्यूल आहे. मॉड्यूल 3 मध्ये आपल्याला आर्थिक अधिकारांचे विवरण बघायचे. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे कर लावण्याच्या अधिकारांचे वाटप. दुसरा आहे राज्यांच्या कर लावण्याच्या अधिकारावरील निर्बंध. 3 नंबरला बघायचंय केंद्र व राज्य यांच्यातील महसूल वाटप. 4 नंबरला बघायचंय केंद्राचा महसूल राज्यांना देणे. 5 नंबरला बघायचंय अनिवार्य कर वाटप. 6 नंबरला बघायचंय ऐच्छिक कर वाटप. 7 नंबरला बघायचंय अनुदाने. या सगळ्या गोष्टी मॉड्यूल नंबर 3 मध्ये आपल्याला बघायचे. त्यानंतर मॉड्यूल नंबर 4 आपल्याला दिलाय. यामध्ये केंद्र व राज्य विधिमंडळांची रचना, त्यांचे कार्य आणि त्यांचे अधिकार आपल्याला बघायचे. पहिला मुद्दा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे द्विसदनीय विधिमंडळ नक्की काय असतं. 2 नंबरला बघायचंय केंद्र विधिमंडळ रचना अधिकार कार्य. 3 नंबरला बघायचंय राज्य विधिमंडळ रचना अधिकार आणि त्यांचे कार्य. 4 नंबरला बघायचंय संविधानिक भूमिका. 5 नंबरला बघायचंय विरोधी पक्षांतर प्रतिबंध कायदा आणि 6 नंबरला आपल्याला अभ्यासायचंय कायदे करण्याची प्रक्रिया व विधेयकांचे प्रकार. त्यानंतर 5 नंबरचं आपलं जे मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय व न्यायाधिकरणाची रचना अधिकार व कार्य याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे. 1 नंबरचा मुद्दा जो आहे याच्यामध्ये तो आहे न्यायपालिकेची स्वायत्तता व न्यायिक सक्रियता. 2 नंबरला आहे सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची नेमणूक रचना अधिकार व त्यांचे कार्य. 3 नंबरला आहे उच्च न्यायालय व त्यांच्या अधीनस्थ न्यायालय. 4 नंबरला आहे न्यायाधिकरणे. 5 नंबरला आहे न्यायिक उत्तरदायित्व व राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोगाची मागणी. त्यानंतर 6 नंबरचं मॉड्यूल आपल्याला बघायचं आहे. मॉड्यूल 6 मध्ये केंद्र व राज्य कार्यकारी मंडळांची रचना व त्यांचे अधिकार आणि कार्य. त्यामध्ये 1 नंबरचा मुद्दा आहे केंद्र कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व केंद्रीय मंडळ. 2 नंबरला बघायचंय राज्य कार्यकारी मंडळ, राज्यपाल व राज्यमंत्री मंडळ. 3 नंबरला बघायचंय कार्यकारी व विधिमंडळ यांच्यातील परस्पर संबंध. 4 नंबरला बघायचंय शासनाचे कामकाज चालवणे. या सगळ्या गोष्टी आपल्याला 6 नंबरच्या मॉड्यूलमध्ये अभ्यास करायच्या आहेत. त्याच्यानंतर 7 नंबरच्या मॉड्यूलमध्ये आपल्याला इतर घटनात्मक संस्था आणि प्राधिकरणे काय असतात ते बघायचे. यामध्ये पहिला मुद्दा आहे केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्यसेवा आयोग. दुसरा मुद्दा आहे भारताचे महान्यायवादी व राज्यांचे महाधिवक्ता. 3 नंबरला आपल्याला बघायचंय भारताचे निवडणूक आयोग. 4 नंबरला बघायचंय नियंत्रण व महालेखा परीक्षक. 5वा मुद्दा आपल्याला बघायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला 7व्या मॉड्यूलमध्ये करायचा आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचं मॉड्यूल आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला बघायच्या. राष्ट्रीय आणीबाणी काय असते आणि ती कशा प्रकारे लावली जाते, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर 2 नंबरला बघायचंय राज्यात घटनात्मक यंत्रणेचे अपयश कशा पद्धतीने येते, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. त्याच्यानंतर 3 नंबरला आपल्याला अभ्यासायचंय आर्थिक आणीबाणी.
या सर्व गोष्टी आपल्याला या सेमिस्टरमध्ये अभ्यासायचे आहेत. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण संविधानाचा कायदा भाग 2 अभ्यासला. अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी व बाकीच्या विषयांसंदर्भातील अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका.